आज आयुष्यात पहिल्यांदा पास्ता बनवायला घेतला आणि इथं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची कापून घेतली. पास्ता उकळवून घ्यायला पाणी, थोडंसं तेल आणि मीठ टाकून गरम करायला ठेवलं आणि नंतर पुन्हा विचार केला, पास्ता जर चांगला नाही झाला आणि चवीला तर चांगला लागलाच नाही तर राहूनसाठी मला परत नाश्ता करावा लागेल दुसरा काहीतरी. मला काहीही चालतं, मी चहा पिला तरी मला होऊन जातं, पण त्यांना सकाळी नाश्ता पोटभर लागतो. याच विचारानं मग पास्ता कॅन्सल केला आणि रवा भिजत घातला. रव्याचा म्हटलं उत्तप्पाच करूया, जेणेकरून ते पोटभर खातील आणि मलाही होऊन जाईल. 15-20 मिनटं रवा छान भिजवून घेतला दह्यामध्ये. त्यानंतर कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची आणि थोडीसं चवीनुसार मीठ टाकून छान असं बॅटर बनवून घेतलं. तव्याला तेल लावलं आणि तेल टाकल्यानंतर मग छान असं बॅटर पसरून घेतलं. कढईने थोडं थोडं तेल पण सोडलं. दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतला आणि खरं सांगू का छान झाला होता चवीला. पण अजून थोडा वेळ रवा भिजला असता तर अजून छान झाला असता. आणि मी कांदा टोमॅटो पास्त्यामध्ये टाकायचं म्हणून थोडं मोठं मोठं चिरलं होतं, ते तर अजून बारीक झालं असतं ना, अजून छान झालं असता.